वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आज कोणती रेसिपी बनवते पहा। आज रेसिपी बॉर्बन बिस्किट घरच्या घरी बनवते मी। आपण पॅकेट आणतो ना बिस्किटचे, तसेच बिस्किट घरच्या घरी बनतात। परफेक्ट रेशो हवा, बनवायची पद्धत परफेक्ट हवी तर ती बिस्किट घरच्या घरी छान होतात। मी इथे 100 ग्रॅम बटर घेतलेला आहे। 1 कप पिठी साखर मी चाळून घेतलेली आहे। बटर आणि पिठी साखर मी बीट करून घेते। एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा बीट करायचं, म्हणजे व्यवस्थित बीट होतं। बीट करून झालेला आहे। पिठी साखर आणि बटर असं व्हायला हवं। हे पहा असं। आता हे साईडला ठेवते मी बॅटर। इथे बाउल मध्ये 1 कप मैदा, अर्धा कप मैदा, टोटल 1.5 कप मैदा, पाव कप कोको पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर चाळून घेते। चाळून घेणं अगदी गरजेचं आहे। गुठळ्या राहणार नाही म्हणून चाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला बिस्किटांसाठी डो मळून घ्यायचा आहे ना, तो व्यवस्थित होईल म्हणून मी असं वेगळं चाळून घेतलेलं आहे। याचं कारण आहे यामध्ये हे चाळलेलं सगळं मिश्रण यामध्ये आपल्याला ओतायचं आहे। मी हाताने याचा डो मळून घेते। चमच्याने व्यवस्थित होणारच नाही, तो हाताने मळते। आणि असं डो मळताना अगदी त्याला आपल्याला अगदी जोर लावायचा नाही हाताचा, असा हलगत मळायचा। आपण कणिक कशी मळतो पोळ्यांसाठी तसं नाही मळायचं आहे पहा, असं हलगत मळायचं आहे। एक ट्रिक आहे बरं। मी वाटीमध्ये दूध घेतले, ते दूध गरम करून मी थंड केलेलं दूध घेतलेलं आहे। आता चमच्याने थोडं थोडं आपल्याला यामध्ये दूध ऍड करायचं आहे, अगदी थोडं थोडं दूध घालून डो मळून घेते। अगदी सैल डो मळायचा नाहीये बरं, बिस्किट होणार नाही व्यवस्थित। हे पहा, बिस्किटांसाठी इथे डो तयार झालेला आहे। आणि हा पहा असा हवाय तो डो। हे पहा क्रॅक दिसतायत ना, म्हणजे आपण कणिक अगदी असे दाबून मळलेले नाही। हा जो बिस्किटांचा डो मळलाय ना, तो असा दाबून नाही मळायचा। हा पहा असा हा डो मळून तयार आहे। आता एक टिप, जर तुम्ही हा बिस्किटांसाठी डो मळून घेतला, खूप जर दूध जास्त झालं, एखाद वेळेस बटर जास्त झालं, प्रमाण जास्त झालं, तर हा डो अगदी सैल झाला ना, तर काय करा, 5 किंवा 10 मिनिटं तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा। आणि अगदी डो असा कडक झाला, खूप असा कडक झाला, तर एखादा चमचा दूध तुम्ही यामध्ये ऍड करून तो डो पुन्हा मळून घ्या, म्हणजे बिस्किट आपल्याला सहज लाटता येतील। मी इथे बटर पेपर घेतलाय, त्यावर बिस्किटांसाठी मळलेला डो आणि त्यावर मी दुसरा बटर पेपर ठेवते। लाटून घेते, अलगद लाटायचं आहे। पहा बटर पेपर काढते, व्यवस्थित लाटून झालेला आहे। आता याचे मी
साईडच्या आधी कडा कापून घेते साईडच्या आणि याला स्क्वेअर बनवून घेते। हे पहा, ही पहा, अशी मी बेक करण्यासाठी बिस्किट कट करून घेतलेली आहेत। बेकिंग ट्रे मध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। बेक करण्यासाठी बिस्किट पहा आणि गॅप सोडून ठेवायचे आहेत। इथे मी स्ट्रॉ घेतलेली आहे। आता इथे आपल्याला स्ट्रॉने थोडं प्रेस करायचं आहे। तुम्ही टूथपिक सुद्धा घेऊ शकता बरं। साखर घेतली आहे, अगदी कमी साखरेचे दाणे आपल्याला त्यावर असे प्रेस करायचे आहेत। थोडी साखर लावली आहे मी। आता ही बिस्किट बेक करणार आहे। बेक करण्यासाठी कढई मी प्रीहीट केलेली आहे 10 मिनिट। त्यामध्ये हा बिस्किटांचा ट्रे ठेवते आणि आता आपण किती गॅसची फ्लेम लो ठेवता, किती गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवता त्यावर आहे। मी गॅसची फ्लेम मीडियम करून 10 ते 12 मिनिटं बिस्किट बेक करून घेणार आहे। 12 मिनिट बिस्किट मी बेक करून घेतलेली आहेत। पहा, बिस्किट बेक झालेली आहेत आणि बिस्किट मी आता थंड करून घेते। बेक केलेली बिस्किट पाहू शकता तुम्ही, ही पहा आणि इथून किती छान बेक झाली आहे ती। थंड झाल्याशिवाय बिस्किट आपल्याला काढायची नाही आहेत बटर पेपरपासून। बिस्किटांना लावण्यासाठी मी क्रीम बनवते। बटर रूम टेम्परेचरचा आहे। 2 चमचे बटर घेतलेला आहे। अर्धा कप पिठी साखर चाळून घेतलेली आहे। 1 चमचा कोको पावडर। कोको पावडर डार्क आहे म्हणून बिस्किटांचा रंग थोडा डार्क आलेला आहे। मिक्स करते। मी विक्सने मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल। क्रीम बनवून तयार आहे। असं घट्ट बनवायचं आहे क्रीम। बिस्किट घेतली आहेत। आता बिस्किटांची एक बाजू अशी आपल्याला घ्यायची आहे। क्रीम बनवलेलं त्यावर आपल्याला लावायचं आहे। इथे मी सुरीने असं फिलिंग भरून घेतलेलं आहे क्रीमचं। पहा, हे पहा, त्यावर हे दुसरं बिस्किट असं ठेवून थोडं त्याला हाताने प्रेस करायचं आहे। हे पहा, क्रीम भरून घेतलेलं आहे म्हणजे बिस्किट स्टफ करून घेतलेलं आहे। आणि पुन्हा ही बाजू पहा, मी कोको पावडर डार्क वापरली आहे म्हणून बिस्किटांचा रंग असा आलेला आहे। आता बाकीची बिस्किट मी अशी स्टफ करून घेते, क्रीम बिस्किटांमध्ये स्टफ करून घेते बाकीच्या। पाहू शकता तुम्ही, घरच्या घरी बॉर्बन बिस्किट मी बनवलेली आहेत। घरच्या घरी बिस्किट होतात। प्लीज मी सांगितलेला रेशो वापरा। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल हे माझं आत्ता सुरू केलेलं चॅनल आहे। शोभाज रेसिपी अँड ब्लॉग्स हे माझं या अगोदरचं चॅनल आहे। थोडं कन्फ्युजन आहे म्हणून सांगते। वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर आणखी नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे। नमस्कार।